स्वराज्य निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराज कधीही नात्या गोत्यांमध्ये किंवा भावभावनांमध्ये अडकून पडले नाहीत. आग्रा भेटीच्या वेळी सोबत बालशंभूराजांना घेऊन गेले होते. आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर शंभूराजांना सोबत ठेवणं धोक्याचं होतं, म्हणून मथुरेमध्ये त्रिमल बंधूंच्या घरी बालशंभूला ठेवलं आणि ठेवून शिवाजी महाराज निघाल्यानंतर बालशंभूराजांनी आपल्या चिमुकल्या हातांनी महाराजांच्या पायाला मिठी मारली. अश्रूंचा अभिषेक पायावर करत म्हणाले, आबासाहेब आम्हाला सोडून जाऊ नका ना हो. पहाडासारख्या पित्याच्या डोळ्यामधून अश्रू ओघळायला लागले. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या चिमुकल्या हातांची मिठी सोडली. शंभूराजांना पाठीमागे ठेवलं आणि मार्गक्रमण केलं. चॉकलेट आणायला सुद्धा एकटं न जाण्याच्या वयामध्ये बालशंभूराजे शत्रूच्या मुलखामध्ये राहिले होते. शाळा सुटल्यानंतर काही मिनिटं मुलांना यायला जर उशीर झाला तर ज्या पालकांच्या हृदयाची धडधड वाढते त्या पालकांना यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. मजल दर मजल करत महाराज रायगडावर पोहोचले. महाराज गोसाव्यांच्या वेशामध्ये होते. महाराजांनी आवाज दिला, अलख निरंजन. आवाज जिजाऊंच्या कानावर पडला. जिजाऊंनी आवाज ओळखला आणि जिजाऊ म्हणाल्या, माझा शिवबा आला. जिजाऊ बाहेर आल्या. त्यांनी पाहिलं गोसाव्याच्या वेशामधला शिवबा. जिजाऊंना खूप खूप आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी जिजाऊंनी शिवबाराजांना प्रश्न विचारला, राजे बालशंभू कुठं दिसत नाही? त्यावेळी महाराज स्तब्ध झाले. कंठ दाटून आला आणि महाराज म्हणाले, मासाहेब, प्रवासाची दगदग बालशंभूराजांना सहन झाली नाही. त्यामुळे वाटेतच त्यांनी प्राण सोडले. सगळीकडे रडारड सुरू झाली. येसूबाई केविलवाण्या नजरेनं पाहत होत्या. येसूच्या कपाळाचं कुंकू पुसण्यात आलं. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली. हा हा म्हणता ही बातमी आग्र्यापर्यंत पोहोचली. बादशाहच्या कानावर ही बातमी पोहोचल्यानंतर बादशाहनं बालशंभूराजांचा शोध घेण्याचं काम थांबवलं. नंतर काही दिवसांनी महाराजांनी काही विश्वासू लोक मथुरेला पाठवली आणि बालशंभूराजांना सुरक्षित रायगडावर आणलं. स्वराज्य रक्षणासाठी आणि शत्रूला चकवा देण्यासाठी आपल्या जिवंत मुलाच्या मृत्यूची बातमी पसरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आज आम्हाला कळले पाहिजे. आजच्या पालकांना खऱ्या अर्थानं शिवचरित्र वाचनाची गरज आहे आणि पालकांनी शिवचरित्र जर नीटपणानं वाचलं, अभ्यासलं तर येणारी पिढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असं या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.